थेट जाऊया पालघरला, मुख्यमंत्री बोलतायत। म्हणतो त्यावेळी आम्हाला खुर्च्या तोडण्याकरता नगर परिषद नको आहे, केवळ आपला झेंडा लावण्याकरता नगर परिषद नको आहे, तर आम्हाला या शहरातल्या शेवटच्या माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता, त्याच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता आम्हाला या ठिकाणी ही नगरपालिका आपल्या हातामध्ये घ्यायची आहे। आज बंधू भगिनींनो, आपण पाहू शकता इतक्या वेगानं पालघर नगरपालिकेचा भाग वाढतोय। कदाचित पुढच्या काळामध्ये ज्या काही या ठिकाणी वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत त्या बघितल्यानंतर या नगरपालिकेचं लवकरच महानगरपालिकेत देखील काही वर्षांनी आपल्याला रूपांतर करावं लागेल, इतक्या वेगानं हे काम वाढत आहे। पण एकीकडे शहर वाढतच राहिलं आणि त्याला काहीच सोयी दिल्या नाहीत तर कसं चालेल? आणि म्हणून या वाढत्या पालघरला सगळ्या सोयी झाल्या पाहिजेत। त्याची जी वाढ आहे ही वाढ ही सूज असू नये। अंगावर सूज आली तर अंग कसं दिसतं ते चांगलं दिसत नाही, पण मसल झाला तर माणूस मजबूत वाटतो। तशी सूज असू नये, तर नियोजित अशा प्रकारचं, सुनियोजित अशा प्रकारचं पालघर तयार करायचं आहे। आणि हे जर तयार करायचं असेल तर हे जे सगळे आराखडे मोदीजींनी, हे जे सगळे आराखडे आम्ही तयार केलेले आहेत, या आराखड्यांवर काम करणारा व्यक्ती हाच आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून पाहिजे, जो आमचे आराखडे या ठिकाणी अस्तित्वात आणेल। अन्य कोणी या ठिकाणी आल्यानंतर या गोष्टीची गॅरंटी देता येत नाही। आम्ही कितीही पैसा तुमच्याकरता दिला तरी तो पैसा जर तुमच्याकडे पोचणारच नसेल तर हा पैसा देऊन फायदा काय आहे? मोदीजीने अमृत योजनेत सगळ्या योजना मंजूर केल्या आणि या ठिकाणी मात्र त्याच्यामध्ये खोडा घालणारे लोक आले तर काय त्याचा परिणाम होईल? आणि म्हणून मी एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे। आम्हाला बदल घडवायचा आहे आणि तो बदल घडवण्याकरता आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं कमळाचं बटन दाबून आमच्या कैलास मात्रेसारखे आमचे सगळे लोक जर तुम्ही निवडून दिले तर उद्या आपले नाईक साहेब पालकमंत्री आहेत, आपले चव्हाण साहेब या ठिकाणी लक्ष देत आहेत, खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, मी स्वतः आहे। काही जर यांच्या हातून चूक घडली तर यांचा कान पकडायला देखील आम्ही कमी पडणार नाही। यांच्याकडनं चांगलं काम करून घेऊ हे सांगण्याकरता मी आलो आहे। बंधू भगिनींनो, तुम्ही आमचं काम बघितलेलं आहे। आम्ही जे बोलतो ते करतो। आम्ही केवळ भाषणापुरतं बोलणारे लोक नाही आहोत। तुम्हाला माहिती आहे, तुमच्याच आशीर्वादाने ज्यावेळी या महाराष्ट्रात 1 वर्षापूर्वी एक प्रचंड असं बहुमत आम्हाला मिळालं, ते बहुमत मिळाल्यानंतर लोक बोलायला लागले, काही विरोधकही म्हणायला लागले की आता यांना बहुमत मिळालं, आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करणार। 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना आम्ही बंद केली नाही आणि बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही। आज शेतकऱ्यांकरता मोफत विजेची योजना असेल, 6000 रुपये किसान सन्मान योजना असेल, वेगवेगळ्या योजना आम्ही चालू केल्या, त्या सगळ्या योजना सुरू आहे। आणि आता तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे। मोदीजींनी सांगितलंय आता नुसत्या लाडक्या बहिणी नाहीत तर लखपती दीदी आपल्याला तयार करायचे आहेत। पण हे सगळे कार्यक्रम आपल्याला चालवण्याकरता आपल्या विचाराचे लोक, आपले कार्यक्रम राबवणारे लोक हे या ठिकाणी निवडून द्यावे लागतील। आज आपण पाहतोय, आज आपला पालघर जिल्हा एकीकडे भाजी असेल, फळं असतील, चिकू असेल, अनेक गोष्टींमध्ये एक स्वयंपूर्ण म्हणून आज एक बाजारपेठ म्हणून उदयास येतोय। आज मुंबई असेल किंवा देशामध्ये, राज्यामध्ये, इतरत्र देखील आज आपल्याकडनं हा सगळा व्यापार सुरू झालेला आहे। लवकरच बुलेट ट्रेन देखील आपल्याकडे सुरू होणार आहे। त्यामुळे एक अतिशय आधुनिक पण त्याच वेळी सामान्यातल्या सामान्य माणसाचं स्वप्न जतन करणारा जिल्हा म्हणून आणि हे नगरपालिका म्हणून आपल्याला तयार करायचं आहे। आम्हाला या ठिकाणी जी अतिक्रमण आहेत ती नियमित करायची आहेत। आम्हाला लोकांना मालकी हक्काचे पट्टे द्यायचे आहेत। याचं कारण मोदीजींनी आम्हाला सांगितलेलं आहे, गाव असो की शहर असो, कोणी झोपडीत राहायला नको, कोणी बेघर असायला नको। प्रत्येक बेघराला आणि झोपडीत राहणाऱ्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्क घर हे आम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे। आणि म्हणून
ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याकरता मी आपल्याला निवेदन करतो की आपण येत्या 2 तारखेला कैलास म्हात्रे यांच्यासारख्या अनुभवी माणसाला, कैलासजी आमच्या सोबत आले कारण त्यांनी बघितलं ते अशा लोकांसोबत होते की ज्यांना काम करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, स्थगिती देण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना काम करायचंच नाही आहे, पण कैलासजींना काम करायचं होतं आणि म्हणून त्यांनी ठरवलं की काम करणारा राष्ट्रीय विचार कुठला आहे, तर तो भारतीय जनता पक्षाचा विचार आहे, जो विचार जनसामान्यांचा विचार करतो. आणि म्हणून आज एक दमदार नेतृत्व या ठिकाणी आपण दिलेलं आहे. त्यांना आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांना निवडून द्या. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, 2 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा, 5 वर्ष तुमची चिंता आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.